चोरट्यांनी 2 लाखांचे काजू बदाम केले लंपास. सांगली मार्केट यार्डातील सुरक्षा यंत्रणा कुचकामी. सांगली येथील मार्केट यार्डामधील ड्रायफ्रूटचे दुकान फोडून चोरट्यांनी आतील 2,63,800 रुपयांचे काजू आणि बदाम यासह रोख 6,000 रुपये लंपास केले आहेत. आणि याबाबत फैसल फारुख सुतारिया राहणार सुंदरनगर प्लॉट क्रमांक 62 आनंद हाऊसिंगजवळ मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणि फिर्यादी फैसल सुतारिया यांचे मार्केट यार्डामधील गल्ली नंबर 1 प्लॉट नंबर 332 मध्ये सुलतान ट्रेडर्स मसाले आणि ड्रायफ्रूट्स हे दुकान आहे. दिनांक 20 रोजी ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून रात्री 9:30च्या सुमारास घरी गेले होते. आणि मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचं शटर कटावणीने उचकटून आतमध्ये प्रवेश केला. आतील 70,200 रुपयांच्या काजूच्या 10 किलोच्या 9 पिशव्या घेतल्या. तसेच 1,93,600 रुपयांच्या बदामाच्या 25 किलोच्या 11 पिशव्या. काउंटरमधील रोख 6,000 रुपये चोरले. चोरट्यांनी काजू बदाम रोकड असा 2,69,800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. मंगळवार दिनांक 21 रोजी सकाळच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याचं फिर्यादी सुतारिया यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.